नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. प्रश्नासोबत काही महत्त्वाची माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे, कारण याचा नक्कीच फायदा आपल्याला परीक्षेमध्ये होणार आहे. जवळपास सर्व माहिती आपण या ठिकाणी कव्हर करणं जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असणार आहे आणि यातलेच प्रश्न हे येणाऱ्या भरतीमध्ये पडतील याची 100% गॅरंटी, कारण सर्व प्रश्न हे महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आवडत असेल तर आपल्याला लाईक करायचं आहे, चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. प्रश्न पहिला आहे, भारताचे पहिले खासगी ऑर्बिटल म्हणजेच कक्षीय रॉकेट विक्रम-1 हे कोठून प्रक्षेपित केले जाणार आहे. प्रश्नामध्येच एक प्रश्न आपला आणखीन तयार झालेला आहे. तो प्रश्न असा की भारताचे पहिले खासगी ऑर्बिटल रॉकेट कोणते आहे, तर ते आहे बघा विक्रम-1. आणि हे विक्रम-1 कोठून प्रक्षेपित केले जाणार आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर याचं उत्तर असणार आहे श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश. श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश या ठिकाणाहून बघा भारताचे पहिले खासगी ऑर्बिटल कक्षीय रॉकेट विक्रम-1 हे प्रक्षेपित केले जाणार आहे. याला स्टार मार्क करून ठेवायचा आहे. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, 100% विचारला जाईल. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. थोडीशी माहिती पाहूया. भारताचे पहिले खासगी ऑर्बिटल रॉकेट जर आपण पाहिले तर ते असणार आहे विक्रम-1. त्यानंतर मिशन आगमन हे लक्षात ठेवायचं आहे. मिशन कोणते आहे, तर मिशन आगमन. तर मिशन आगमन अंतर्गत या रॉकेटचे प्रक्षेपण हे करण्यात येणार आहे. काही एक्स्ट्रा माहिती, जर प्रक्षेपण आपण पाहिलं तर प्रक्षेपण हे 18 जुलै 2026ला म्हणजेच आजच याचं प्रक्षेपण हे करण्यात येणार आहे. ठिकाण कोणते आहे, तर सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश. इथे एक प्रश्न विचारला जातो, सतीश धवन अंतराळ केंद्र हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे, तर ते आहे बघा श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश या ठिकाणी स्थित आहे सतीश धवन अंतराळ केंद्र. आणि ज्या ठिकाणाहून विक्रम-1चं लॉन्चिंग किंवा प्रक्षेपण हे केले जाणार आहे. तंत्रज्ञान जर आपण पाहिलं तर यामध्ये प्रगत 3D प्रिंटेड इंजिन आणि घन व द्रव सॉलिड आणि लिक्विड इंजिन तंत्रज्ञानाचा वापर हा करण्यात आला आहे. कशामध्ये, तर या विक्रम-1 मध्ये. आता हे विकसित कोणी केलेले आहे, तर विकसित मध्ये जर आपण पाहिलं तर हैदराबाद स्थित अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअप. कोठे स्थित आहे, हैदराबाद या ठिकाणी स्थित आहे. त्या अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअपचं नाव काय आहे, तर स्कायरूट एरोस्पेस. स्कायरूट एरोस्पेस ही हैदराबाद या ठिकाणी स्थित आहे आणि या कंपनीने हे विकसित केलेले आहे. जर आपण पाहिलं स्कायरूट एरोस्पेस तर ही देशातील पहिली स्पेसटेक युनिकॉर्न 1.1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मूल्य असलेली कंपनी आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. इथे देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. याची क्षमता जर आपण पाहिली तर क्षमता आहे, हे रॉकेट 350 किलो वजनाचे उपग्रह पृथ्वीच्या लोअर अर्थ ऑर्बिट म्हणजे LEO मध्ये नेण्यासाठी डिझाईन करण्यात आलेले आहे. हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न देखील तेवढाच महत्त्वाचा, याला देखील आपल्याला स्टार मार्क करून ठेवायचा आहे. विनाशकारी भूकंपानंतर व्हेनेझुएलाच्या नागरिकांना मदत करण्यासाठी भारत सरकारने किंवा भारताने कोणते ऑपरेशन राबवले होते किंवा सुरू केले होते, ज्याचं उत्तर आहे पर्याय क, ऑपरेशन अमिस्ताद. ऑपरेशन अमिस्ताद हे जे काही ऑपरेशन आहे तर ते भारत सरकारने राबवले. ते कशासाठी, तर व्हेनेझुएलामध्ये एक भूकंप आला होता आणि त्यानंतर भरपूर हानी आणि भरपूर त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले लोक, आणि त्या विनाशकारी भूकंपानंतर व्हेनेझुएलाच्या नागरिकांना मदत करण्यासाठी भारताने एक पाऊल पुढे करत ऑपरेशन अमिस्ताद हे सुरू केले होते. थोडीशी माहिती, अमिस्ताद जो काही शब्द आहे तर तो हा शब्द स्पॅनिश शब्द आहे. कोणता, स्पॅनिश शब्द असून त्याचा अर्थ जर आपण पाहिला तर मैत्री होतो. काय, मैत्री. व्हेनेझुएलाची राजधानी काय आहे, काराकास ही व्हेनेझुएलाची राजधानी आहे. प्रश्न तिसरा आहे, परदेशामध्ये 100 मीटर 10.14 सेकंदात पूर्ण करणारा पहिला भारतीय धावपटू हा कोण ठरला आहे. हा देखील प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. बघा, आपण सर्व जे काही प्रश्न या ठिकाणी कव्हर करतो बघा, तर ते 100% महत्त्वाचे असतात.
कोणतेही चॅनल बघा असे प्रश्न आपल्याला दिसणार नाहीत जे आपण कव्हर करत असतो बघा. सर्व प्रश्न अतिशय IMP आणि माहिती सकट आपण या ठिकाणी कव्हर करत असतो. त्यासाठी व्हिडिओ आपल्याला लाईक करायचा आणि जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, कारण याचा भरपूर जणांना फायदा होणं गरजेचं आहे. तर परदेशामध्ये 100 मीटर 10.14 सेकंदात पूर्ण करणारा पहिला धावपटू कोण ठरला आहे? त्याचं नाव आहे अनिमेष कुजूर. पर्याय ड, अनिमेष कुजूर हा बघा पहिला भारतीय धावपटू ठरला आहे, ज्याने परदेशामध्ये 100 मीटर 10.14 सेकंदात पूर्ण केलेले आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रीय विक्रम गुलवीर सिंग यांच्या नावावर आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. थोडीशी एक्स्ट्रा माहिती जर आपण पाहिलं अनिमेष कुजूर, तर अनिमेष कुजूर हा मूळचा छत्तीसगडमधील रहिवासी आहे. कुठला? तर जशपूर जिल्हा. छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यातील आहे अनिमेष कुजूर. खेळाचा प्रकार आहे त्याचा तो ट्रॅक आणि फील्ड खेळाडू असून 100 मीटर आणि 200 मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये विशेष प्रावीण्य बाळगतो. लक्षात ठेवायचं तो ट्रॅक आणि फील्ड खेळाडू आहे. कधी कधी प्रश्न विचारला जातो कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर तो धावपटी असून ट्रॅक आणि फील्ड खेळाडू आहे अनिमेष कुजूर. स्पर्धा आपण पाहिली तर जर्मनीमधील पुमा फास्ट आर्म्स अँड फास्ट लेग स्पर्धेमध्ये, कशात? पुमा फास्ट आर्म्स अँड फास्ट लेग स्पर्धा जी जर्मनी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. आणि या स्पर्धेमध्ये 100 मीटर शर्यत अवघ्या 10.14 सेकंदामध्ये पूर्ण त्याने केली होती आणि ते करून त्याने इतिहासच रचला आणि त्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक त्याने पटकावला असून रौप्य पदक हे त्याने मिळवलेले आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट जर आपण पाहिला तर जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय पुरुष धावपटू जर आपण पाहिला तर त्याचं नाव आहे अनिमेष कुजूर. आणि हाच अनिमेष कुजूर आगामी ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये तो भारताचे प्रतिनिधित्व देखील करणार आहे. हा देखील प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. प्रश्न विचारला जाईल ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे? तर अनिमेष कुजूर करणार आहे, अनिमेष कुजूर. चौथा प्रश्न असणार आहे इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बितांग आदिपूर्णा ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया या पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले? तर इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बितांग आदिपूर्णा ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया या पुरस्काराने जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी नरेंद्र मोदी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर भारताचे पंतप्रधान हे इंडोनेशिया दौऱ्यावर होते आणि त्या ठिकाणी या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. सर्वाधिक मुस्लिम जर आबादी असलेला देश आपण पाहिलं तर तो येतो इंडोनेशिया. लक्षात ठेवायचा आहे, ज्या ठिकाणी सर्वाधिक मुस्लिम हे आढळले जातात. या देशाचा सर्वोच्च पुरस्कार हा नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. थोडीशी माहिती जर आपण पाहिली तर नरेंद्र मोदींना प्राप्त 35वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. हा विचारला जाऊ शकतो. हा जो काही पुरस्कार आहे बघा इंडोनेशियाचा बितांग आदिपूर्णा ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया हा नरेंद्र मोदी यांना प्राप्त झाला आहे. परंतु हा पुरस्कार त्यांना मिळालेला कितवा पुरस्कार आहे? तर त्याचं उत्तर असणार आहे बघा 35वा. हे लक्षात ठेवायचं. कितवा पुरस्कार आहे? 35वा. आणि त्यांना आतापर्यंत 35 आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे नेते जर आपण पाहिले तर ते नरेंद्र मोदी हे असणार आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाव काय आहे या पुरस्काराचे? तर बितांग आदिपूर्णा ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया. इंडोनेशियाची राजधानी काय आहे? जकार्ता ही इंडोनेशियाची राजधानी आहे. प्रश्न 5वा गेल JAIL इंडियाचे वित्त संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या ठिकाणी गेल इंडियाचे वित्त संचालक म्हणून जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी सतीश कुमार सिन्हा यांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे 6वा नवीन AI डेटा सेंटर्सवर बंदी घालणारे अमेरिकेतील पहिले राज्य कोणते ठरले आहे? प्रश्न हा देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. याचं उत्तर सांगण्यापूर्वी अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर डोनाल्ड ट्रम्प आहेत. बघा डोनाल्ड ट्रम्प. किती आहेत माहिती असेल तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे.
तर नवीन AI डेटा सेंटर्सवर बंदी घालणारे अमेरिकेतील पहिले राज्य जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी नाव येतं बघा न्यूयॉर्क. न्यूयॉर्क या राज्याने नवीन AI डेटा सेंटर्सवर बंदी घातलेली आहे आणि असं करणारा तो अमेरिकेतील पहिला राज्य ठरलेला आहे. 1 वर्षासाठी राज्यव्यापी स्थगितीही त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. या बंदीमागील कारण काय आहे तर वाढता वीज वापर, ऊर्जेची वाढती मागणी आणि पर्यावरणातील परिणाम हे यामागील मुख्य कारण असून त्यासाठी बंदीही त्या ठिकाणी घालण्यात आलेली आहे. आता न्यूयॉर्क एक यावर महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. मागील 1-2 महिन्यापूर्वीच घडलेला प्रश्न आहे. तर न्यूयॉर्कचे 112वे आणि पहिले भारतीय वंशाचे महापौर कोण आहेत तर जोहरान ममदानी. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा, याला देखील आपल्याला स्टार मार्क करून ठेवायचा आहे. प्रश्न विचारला जाईल, न्यूयॉर्क शहराचे पहिले भारतीय वंशाचे महापौर कोण तर जोहरान ममदानी आहेत आणि न्यूयॉर्कचे कितवे आहेत तर 112वे आहेत. फक्त पहिले भारतीय असणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. 7वा प्रश्न आहे, इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0 ला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून किती कोटींची तरतूद ही त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर सेमीकंडक्टर मिशन 2.0 ला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे आणि त्यासाठी 1.27 लाख कोटी रुपयाची तरतूद ही करण्यात आलेली आहे. प्रश्न हा महत्त्वाचा आहे. आता उद्देश काय आहे तर भारताला जागतिक स्तरावर इलेक्ट्रॉनिक्स आणि हायटेक मॅन्युफॅक्चरिंगचे केंद्र बनवण्यासाठी या इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0 ला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे. हा यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे. तसेच यासोबत मोबाईल फोन उत्पादनाला आणखीन चालना देण्यासाठी 62,500 कोटी रुपयाच्या मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरिंग स्कीमलाही मंजुरीही त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. भारताचे अर्थमंत्री कोण आहेत? निर्मला सीतारामन आहेत. इंडिया सेमीकंडक्टर मिशनची सुरुवात जर आपण पाहिली तर 2021 साली झाली होती. हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. सुरुवात केव्हा झाली होती इंडिया सेमीकंडक्टर मिशनला तर 2021 साली. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, नुकतंच निधन झालेले रमेश भाई, ज्याला आपण रमेश अंकल म्हणून ओळखतो, तर हे रमेश अंकल किंवा रमेश भाई कचोलिया कोणत्या संस्थेचे संस्थापक होते? तर ते बघा पर्याय क केअरिंग फ्रेंड्स नेटवर्क. केअरिंग फ्रेंड्स नेटवर्क या संस्थेचे संस्थापक आहेत रमेश भाई कचोलिया, ज्यांचं नुकतंच निधन झालेले आहे. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. थोडीशी माहिती पाहूया. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तारीख काय आहे निधनाची तर 10 जुलै 2026 रोजी त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांच्या जीवन कार्यावर एक देवस्वरूप नावाचं पुस्तक देखील प्रकाशित आहे, जे मराठीमध्ये प्रकाशित आहे. इथे प्रश्न विचारला जाईल, त्यांच्या जीवन कार्यावर खालीलपैकी कोणतं पुस्तक प्रकाशित आहे? तर ते आहे बघा देवस्वरूप. हा जर प्रश्न विचारला तर तो पर्यायांमध्ये विचारला जाईल. असे 4-5 पर्याय दिले जातील, त्यामध्ये अ ब क बरोबर, अ ब बरोबर, क ड चूक असे जे काही पर्याय आहेत बघा, तर ते विचारले जाऊ शकतात. त्यासाठी ही माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. निधनाची तारीख, त्यानंतर हे मराठीचं पुस्तक आणि कोणत्या नावाने ओळखलं जातं हे देखील आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. रमेश अंकल म्हणून त्यांना ओळखलं जात होतं आणि केअरिंग फ्रेंड्स हे देशभरातील 2000हून अधिक सामाजिक संस्थांना आर्थिक मदत आणि मार्गदर्शन संसाधने पुरवणारे एक अत्यंत प्रभावी नेटवर्क होते, ज्याची स्थापना ही या रमेशभाई कचुलिया यांनी केली होती. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण ज्या ज्या परीक्षेची तयारी करत आहेत बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. व्हिडिओला लाईक करायचं आहे, मित्रांसोबत शेअर करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. अशाच प्रश्नांसाठी आपल्या चॅनलसोबत राहा. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.